गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी डॉक्टर समृद्धी टापरे. आजचा आपला टॉपिक आहे भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि विचार परंपरा. BA सेमिस्टर 4च्या अभ्यासक्रमाअंतर्गत भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि विचार परंपरा ही संकल्पना आपण बघणार आहोत. ही संकल्पना मी 3 भागामध्ये डिवाइड केलेली आहे. भाग 1, भाग 2 आणि भाग 3. चला मित्रांनो, आज आपण बघूया भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि विचार परंपरा यांचा भाग 1. भारतीय पारंपरिक समाज व्यवस्थेवर विचारवंतांनी कृतिशील आघात करून बौद्धिक जागृती घडवून आणली आहे. तसेच धर्मसंस्थेतील गैरव्यवहारावर जोरदार हल्ला करून समाज प्रबोधन केले आहे. या समाज प्रबोधनात खालील विचारवंतांचा सिंहाचा वाटा आहे: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर गोविंद धुरिये, डॉक्टर म्हैसूर श्रीनिवास, डॉक्टर धुरजटी प्रसाद मुखर्जी, डॉक्टर श्यामचरण दुबे, डॉक्टर राधा कमल मुखर्जी, ताराबाई शिंदे, ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले. या सर्व समाजशास्त्रज्ञांनी आपल्याला या समाजशास्त्राच्या वेगवेगळ्या संकल्पना सांगितल्या आहे. आज आपण बघणार आहोत भाग 1 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर गोविंद सदाशिव धुरिये यांच्याबद्दल. आपले पहिले समाज सुधारक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांचा जीवन परिचय म्हणजे युगपुरुष, विश्वरत्न आणि समाजशास्त्रज्ञ डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 ला मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. भीमराव स्वतः अस्पृश्य असल्याने लहान असतानाच शालेय शिक्षणापासून त्यांना अस्पृश्यतेचा व जाती व्यवस्थेचा दाहक अनुभव वर्गात बसताना मित्रासोबत खेळण्यात मिसळण्यासंदर्भात अनुभव आला. जातीय व्यवस्थेच्या विदारक परिस्थितीत 1907 ला भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. एल्फिन्स्टन महाविद्यालयातून इतर बिकट परिस्थितीत BA ची पदवी उत्तीर्ण झाले. घरच्या परिस्थितीत त्यांनी बडोदाच्या संस्थानात नोकरी स्वीकारली. बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीद्वारे गायकवाड यांनी डॉक्टर आंबेडकर यांची पुढील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या न्यूयॉर्क विद्यापीठात व्यवस्था केली. तिथे 1915 ला प्राचीन भारतातील व्यापार या विषयाच्या प्रबंधावर MA ची पदवी संपादित केली. भारतीय लाभांश, ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावरील प्रबंधाला डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही सर्वोच्च पदवी कोलंबिया विद्यापीठांनी बहाल केली. 1916 ला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स मधून कायदाशास्त्राचा अभ्यास केला. 1917 मध्ये भारतात परत येऊन त्यांनी सिडेनहॅम महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून काम केले. पुढे 1921 ला लंडन विद्यापीठात ब्रिटिश हिंदुस्थानातील साम्राज्यवादी प्रतीक विकेंद्रीकरण या प्रबंधावर MSc VC ही अर्थशास्त्राची पदवी मिळवली. अशा प्रकारचा हा जीवन परिचय डॉक्टर बाबासाहेबांचा आहे. त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध असे कार्य केले. ज्ञानग्रहणासोबत दलितांच्या उद्धारासाठी समाजकार्य सुरू केले. 31 जानेवारी 1930 ला दलितांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मूकनायक हे एक साप्ताहिक सुरू केले. कोल्हापूर येथील माणगाव परिषद 21 मार्च 1920 ला बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. 1924 महाडचा सत्याग्रह सुरू केला. अस्पृश्यांचे अधिकार मिळवण्यासाठी मनुस्मृतीचे दहन 25 डिसेंबर 1927 ला केले. काळाराम मंदिर सत्याग्रह, लंडन मधील परिषदेतील सहभाग, पुणे ऐतिहासिक करार इत्यादी दलित हितोंशी कार्य त्यांनी केले. 15 ऑगस्ट 1936 ला मजूर पक्षाची स्थापना केली आणि त्यांचा परिपाक म्हणून 1937 मध्ये ते विधिमंडळावर निवडून गेले आणि मजूर मंत्री झाले. 8 जुलै 1945 ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, ज्या अंतर्गत मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय तसेच औरंगाबाद येथे मिलिंद विद्यालयांची स्थापना केली. 1946 ला डॉक्टर आंबेडकर घटना समितीवर निवडून आले आणि राज्यघटना लिहून बहुमोल कार्य करून स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री बनले. हिंदू कोड बिल नामंजूर झाले म्हणून त्यांची कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पुढे 1952 मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले. भारताची राज्यघटना लिहिल्याबद्दल कोलंबिया विद्यापीठाने त्यांना LLD ही सन्मानजनक पदवी बहाल केली. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अशा ज्ञानसागर जगविख्यात क्रांतीसूर्य महामानवाचा 6 डिसेंबर 1956 ला दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही ग्रंथही लिहिले आहेत. त्यांची ग्रंथरचना म्हणजे पहिली भारतातील जाती, त्यांची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास. नंतरची रुपयाची समस्या, त्यांचे मूळ आणि त्यावर उपाय. त्याबरोबरच त्यांनी जाती व्यवस्थेचे निर्मूलन,
रानडे, गांधी आणि बॅरिस्टर जिना इत्यादी. त्याचप्रमाणे भारत आणि पाकिस्तान फाळणी, शूद्र पूर्वी कोण होते हे ग्रंथ त्यांनी लिहिलं. त्याचबरोबर त्यांनी अस्पृश्य ते कोण होते आणि ते अस्पृश्य का झाले, त्याचबरोबर राज्य आणि अल्पसंख्याक, त्यानंतर बुद्ध आणि धम्म, त्याचबरोबर हिंदूवादी तत्वज्ञान इत्यादी ग्रंथरचना ही त्यांची लिखित ग्रंथरचना आपल्याला बघावयास मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जातीच्या उत्पत्तीचा सिद्धांत हा सिद्धांत किंवा संकल्पना आपल्याला सांगितलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते धर्म, पंथ, वर्ग, व्यवसाय, हिंदू धर्मातील श्रद्धा, विवाह अशा नियमबाह्य कारणामुळे जाती निर्माण झाल्यात. हिंदूंच्या नियमबाह्य सामाजिक संघटनेच्या तत्वानुसार प्रथम 4 वर्ण निर्माण झाले व 4 वर्णांच्या 4 जाती निर्माण झाल्या. नंतर या 4 जातीच्या 4000 जाती निर्माण झाल्या असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ह्या जाती निर्माण झाल्या आणि या जातीची काही लक्षणे, काही वैशिष्ट्ये देखील दिसतात. ती जातीची लक्षणे म्हणजे जाती अंतर्गत विवाह. डॉक्टर आंबेडकरांनुसार भारतीय जातीचे महत्वपूर्ण लक्षण म्हणजे जाती अंतर्गत विवाह होय. जातीची अंतर्गत विवाहाची बंदिस्त पद्धती आहे. हिंदूंमध्ये जातीबाह्य लग्न वर्ज्य ठरविले आहे, ज्यामुळे जातीला बंदिस्त स्वरूप प्राप्त झालेले आहे. जातीच्या सदस्यांवर स्वजातीतच विवाह करण्याचे कठोर बंधने टाकले असून त्या बंधनाचे कडक पालन व्हावे अशी अपेक्षा धर्मशास्त्राची असते. जाती अंतर्गत विवाहाचे बंधने प्रत्येक जातीच्या उपजातीला देखील लागू होते. त्यानंतरचं जे दुसरं लक्षण आहे किंवा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जाती धर्माचे अधिष्ठान. डॉक्टर आंबेडकरांच्या मते जातीचा उगम विज्ञानातून झाला नाही, म्हणजे जात धर्माधिष्ठित आहे. जात हे एक धर्ममत आहे. हिंदूंचा धर्म एक पवित्र कर्तव्य म्हणून हिंदूला जातीचे विभक्तीकरण व पृथक्करण करण्यास भाग पाडतो. हिंदूंनी जाती मोडण्याचा जराही प्रयत्न केला तर त्यांचा धर्म त्यांच्या मार्गात आड येतो, कारण जाती धर्माधारित आहेत, ज्यामुळे हिंदू त्याचे पालन करतात. धर्मानेच जातीची कल्पना लोकांच्या मनावर बिंबवली, लोकांना जाती धर्म शिकवला. त्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उच्च नीचता. हिंदूंचे वाङ्मय जातीच्या वंशावळीने भरले आहे. त्यात एका जातीची उत्पत्ती अत्यंत श्रेष्ठ तर दुसऱ्या जातीची निर्मिती निकृष्ट दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. उच्च नीचता हे जातीचे आगळे वेगळे लक्षण आहे, कारण अगदी वरिष्ठ जाती पातळीपासून ते अगदी खालच्या जाती पातळीपर्यंत विविध टप्प्यात उच्च नीचतेची भावना प्रस्थापित झालेली होती, ज्यामुळे जाती पद्धती एक श्रेणीबद्ध आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यानंतरचं लक्षण किंवा वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जातीची नियमावली. डॉक्टर आंबेडकरांनुसार वेगवेगळ्या जातीचे नियम व्यवस्था भिन्न भिन्न प्रकारची असते, ज्यामुळे विभिन्न जातीच्या पद्धतीमध्ये पारस्परिक कुठलाही संबंध नसतो. जातीचे व्यवहार भिन्न भिन्न व स्वतंत्र स्वरूपाचे आहेत. जातीच्या नियमावलीनुसार स्वतःचे अंतर्गत व्यवहार, वर्तन, प्रक्रिया, जात पंचायत प्रत्येक जातीनुसार असते. जाती नियमबाह्य वर्तन करणाऱ्या लोकांवर जाती पंचायतीच्या निर्णयानुसार जाती बहिष्काराची शिक्षा देखील केली जाते. त्यानंतरचं लक्षण किंवा वैशिष्ट्य म्हणजे परंपरात्मक जातीचे व्यवसाय. प्रत्येक जातीच्या नियमावलीनुसार स्वतंत्र परंपरागत व्यवसाय लोकांच्या इच्छेला काही अर्थ नव्हता. उच्च जातीचे व्यवसाय प्रतिष्ठित व अधिक उत्पन्न देणारे होते. निम्न जातीचे व्यवसाय कनिष्ठ व कमी उत्पन्न देणारे होते. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाबरोबर त्यांचा दर्जाही निम्न स्वरूपाचा होता. कनिष्ठ जातीच्या लोकांनी निम्न स्वरूपाचे व्यवसाय करावे असा जातीचा नियम होता. डॉक्टर आंबेडकरांनुसार प्रत्येक जात त्यांच्या जाती व्यवसायाकडे द्वेषाने पाहते, कारण स्वतःचा व्यवसाय दुसऱ्यांच्या व्यवसायापेक्षा श्रेष्ठ असल्याचा त्यांचा दावा असतो. कनिष्ठ जातीचे व्यवसाय अतिशय घाणेरडे होते. डॉक्टर आंबेडकरांच्या शब्दात स्पष्ट करायचे झाल्यास लोकांना हवा तो उद्योग निवडण्याचे स्वातंत्र्य अभिप्रेत आहे. त्यानंतरचं जे लक्षण आहे किंवा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अत्याधिक जातीभिमान. भारतीय जाती व्यवस्थेचे विशेष लक्षण म्हणजे प्रत्येक जातीला स्वजातीच्या अवास्तव्य अभिमान असतो. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की लोकांना देशाभिमान असायला हवा, परंतु त्याही पेक्षा प्रचंड अभिमान स्वतःच्या जातीविषयी आहे, ज्यामुळे जाती संस्था निरंतर टिकून आहे. त्यामुळेच भारतातल्या असंख्य लहान मोठ्या जाती म्हणजेच देशात असणारी विभिन्न राष्ट्रेच होती.
प्रत्येक जात आपणाला या जातीच्या पारड्यामध्ये कोणाच्या तरी वरचे स्थान आहे म्हणून अभिमान व समाधान मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीची संकल्पना सांगितलेली आहे आणि या जातीच्या संकल्पनेचे समीक्षात्मक विश्लेषणही केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जातीचं समीक्षात्मक विश्लेषण हे 3 भागात केलेलं आहे. पहिलं म्हणजे अर्थविषयक समीक्षा, दुसरं राजकीय दृष्टीने समीक्षा आणि तिसरं सामाजिक दृष्टीने समीक्षा. तर आता आपण बघूया की जातीचं अर्थविषयक समीक्षा. त्यातील पहिला जो त्यांनी मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे जाती संस्था श्रमिकांचे विभाजन. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की जाती संस्था ही केवळ श्रमविभाजन नव्हे तर ते श्रमिकांची सुद्धा विभाजन आहे. डॉक्टर आंबेडकर स्पष्ट नमूद करतात की जाती श्रमिकांचे गट निर्माण करणारी व संस्था तर आहेच, या व्यतिरिक्त ती श्रमिकांच्या गटाची एकावर दुसरा, दुसऱ्यावर तिसरा या प्रकारे जन्मजात प्रतवारी लावणारी संस्था आहे. इतर कुठल्याही देशात श्रमविभाजनाला अशा तऱ्हेने श्रमिकांचा दर्जा चिकटवून दिलेला नाही. डॉक्टर आंबेडकरांच्या मते जाती व्यवस्थेने प्रत्येक व्यक्तीचा जन्मजात व्यवसाय निश्चित केल्याने जातीनुसार व्यवसायामध्ये श्रमविभाजन उत्स्फूर्त स्वरूपाचे नाही. व्यक्तीला स्वतःचा उद्योगधंदा निवडण्याकरिता सहकार्य व्हावे म्हणून त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुप्त शक्ती व त्यांचा आत्मविश्वास यामध्ये वाढ करून ती त्यांच्या लक्षात आणून देणे ही समाज आणि लोकांच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीने अति आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो दुसरा मुद्दा सांगितला आहे तो म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न. डॉक्टर आंबेडकरांनी जाती संस्थेला बेरोजगारीच्या समस्यात्मक प्रश्नाचे दोषी मानले आहे. ते नमूद करतात की जाती व्यवस्थेनुसार एखाद्या हिंदूला परिस्थितीनुरूप काम किंवा धंदा निवडण्याचे स्वातंत्र्य नसते, कारण परंपरागत उद्योगाशिवाय त्याने कुशलतापूर्वक निवड केलेल्या व्यवसायाला जाती संस्था मान्यता देत नव्हते. जातीने निर्धारित केलेल्या उद्योगाऐवजी नवीन दुसरा उद्योग करण्यास एखादा हिंदू तयार नाही व त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची परिस्थिती ओढवते. असे जर कुठे दिसत असेल तर त्याचे कारण जाती व्यवस्थेतच आढळते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यानंतरचा जो मुद्दा त्यांनी सांगितला आहे तो म्हणजे वर्ग संघर्षामधील अडथळा. जाती संस्थेने शूद्र आणि अतिशूद्रांचे चौफेर शोषण केलेले आहे, कारण जातीचा दर्जा जितका उच्च असेल तितका अर्थ अधिकारात्मक हक्क बहाल केले होते. बहुसंख्य शूद्रांना प्रस्तुत अधिकारापासून वंचित ठेवले होते, कारण जाती व्यवस्थेनुसार शूद्रांचा दर्जा हा कनिष्ठ होता. या दृष्टीने डॉक्टर आंबेडकर स्पष्ट करतात की पायऱ्या पायऱ्याने मिळालेला दर्जा अल्प उत्पन्न देणाऱ्या व्यवसायाभिमुख होता. या दृष्टीने जाती संस्था प्रचंड आर्थिक शोषणाची व्यवस्था होती, तरी लोकांमध्ये जातीविरुद्ध संघटन उभारणे अशक्य होते. नंतरचा जो मुद्दा त्यांनी सांगितला तो म्हणजे शूद्र अतिशूद्रांची निर्धनता. ग्रामीण अर्थव्यवस्था परंपरागत व्यवसायाने घट्ट बांधलेली होती. शूद्रातील काही लोकांनी शेतकऱ्यांना सेवा देणे आणि त्या मोबदल्यात शेतकऱ्यांनी त्यांना धान्य देणे अशी ग्रामीण आर्थिक संस्था जाती संस्थेच्या उच्च नीचतेच्या जाळ्यात अडकली होती. शूद्र व अतिशूद्र जातीच्या लोकांची पिळवणूक करणारी व्यवस्था असल्याने त्यांच्या श्रमाचा मोबदला अयोग्य व कमी दिला जात होता, म्हणून कनिष्ठ जातीचे लोक अधिक निर्धन होत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. नंतरचा जो मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे श्रमानंदापासून दूरत्व. डॉक्टर आंबेडकरांनुसार श्रमविभाजनाचा प्रकार या ना त्या नात्याने जाती संरचनेत गंभीर स्वरूपाचे दोष आहेत, कारण जात दैववादी तत्वावर आधारित असल्याने श्रमिकांचे विभाजन उच्च नीचतेच्या आधारे झालेले आहे. त्यात उद्योगधंदे अस्थिर असणाऱ्या क्षेत्रात शूद्रांनी शूद्रांच्या कामाची स्थिती अतिशय बिकट असते, त्यामुळे त्यांच्यात नेहमी कंटाळा, घृणा आणि कामचुकारपणा निर्माण करते. कनिष्ठ जातीचे व्यवसाय किंवा धंदे कलंकित तथा घाणेरडे असतात, त्यामुळे जातीच्या लोकांच्या आवडीचा त्यात कुठलाही अंश नसतो. त्यामुळे त्यांच्या मनात त्या धंद्याविषयी दूरत्वाची भावना निर्माण होते, कारण हिंदू समाजाने या धंद्यावर कलंकित आणि घृणास्पद असल्याचा शिक्का मारून ठेवलाय. नंतरचा जो मुद्दा सांगितलाय तो म्हणजे अर्थविषयक व्यवसायाचे निर्बंध. कनिष्ठ जातीच्या लोकांनी कुठले काम करावे आणि करू नये हे जाती संस्थेनुसार बंधने लादण्यात आली होती. अतिशूद्रांनी तर अल्प
उत्पन्न मिळणारे घाणेरडे व शारीरिक मेहनतीचे काम करावे असा जाती संस्थेचा नियम धर्मग्रंथांनी निश्चित केला होता. प्रत्येक व्यक्तीला स्वजातीचा परंपरागत व्यवसाय करावा लागत होता. त्यात आवड, गुणवत्ता, समाधान इत्यादी गोष्टींना कुठल्याही प्रकारचा थारा नव्हता. म्हणजेच व्यक्तीला स्वतःचा उद्योग निवडण्याचे स्वातंत्र्य नव्हते. एखाद्या जातीच्या व्यक्तीने धर्मशास्त्राचा नियम तोडला तर त्याच्यावर सामाजिक बहिष्कारासारखी कारवाई केली जात होती. नंतरचा जो समीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली ती आहे राजकीय दृष्टीने. राजकीय दृष्टीने समीक्षा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जाती, राष्ट्र व राष्ट्रवाद निर्मितीमधील अडथळा. डॉक्टर आंबेडकर स्पष्ट नमूद करतात की लोकांमध्ये परस्पर संबंध व्यवहार असल्याविना राष्ट्राचे राष्ट्रीयत्व टिकू शकत नाही. लोकांचे परस्परांमध्ये व्यवहार असले पाहिजे. या दृष्टीने जाती संस्था अशा सर्वसामान्य पारस्परिक संबंध व व्यावहारिक कार्यास विरोध करते, ज्यामुळे जाती संस्था एक राष्ट्र होण्यापासून वंचित करते व लोकांमध्ये अस्थिरता निर्माण करण्यास अडथळा घालते. नंतरचा जो मुद्दा सांगितला आहे तो म्हणजे लोकशाहीच्या विकासाला मार्ग. जाती संस्थेच्या देशातील लोकशाहीवर विघातक परिणाम झालेला दिसून येतो. निवडणुकीवर जातीचा प्रभाव असतो. डॉक्टर आंबेडकरांच्या मते जाती संस्थेमुळे जातीच्या आधारे मतदान करण्याची प्रवृत्ती लोकशाहीच्या विकासाला मारक ठरत आहे, कारण जातीच्या आधारे अक्षम व निष्क्रिय लोक निवडून येतात. योग्य प्रतिनिधी म्हणून निवडला जात नाही, ज्यामुळे राष्ट्रविकासाला सहाय्यक नेतृत्व उदयास येत नाही. त्यानंतर जो मुद्दा त्यांनी सांगितला तो म्हणजे शूद्र व अतिशूद्रांना राजकीय सत्तेपासून दूर ठेवणे. भारतीय राजकारणात शूद्रातिशूद्र जाती व्यवस्थेमुळे वंचित राहिला आहे. त्यांच्या राजकीय समतेत विकास होऊ शकला नाही. शूद्र व दलित समाज वर्षानुवर्षे राजकीय सत्तेपासून जाती व्यवस्थेमुळे दूर राहिला, कारण जातीच्या उत्तरांडानुसार ब्राह्मण व क्षत्रियांनाच राजकीय सत्ता मिळवण्याचा अधिकार होता. काही का होईना वैश्यांना सुद्धा अधिकार होता, ज्यामुळे ब्राह्मण व क्षत्रियांचा राजकीय व्यवस्था व प्रशासनामध्ये विशेष सहभाग होता. शूद्रातिशूद्रांचा मात्र कुठल्याही प्रकारचा सहभाग नव्हता. नंतरचा मुद्दा म्हणजे शूद्रातिशूद्र व आदिवासी नागरी मानवी हक्कापासून विनमुक्त. शूद्र अतिशूद्र जाती व्यवस्थेतील अगदी तळाचे असल्याने त्यांना नागरी व मानवी अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले होते. अस्पृश्यांना तर साध्या माणुसकीच्या हक्कापासून वंचित ठेवले होते. आदिवासी शूद्रातिशूद्रांवर विविध निर्बंध लावण्यात आले होते. स्वातंत्र्योत्तर भारतात राज्यघटनेमुळे पूर्वीचे धर्मग्रंथाचे नियम रद्द करून डॉक्टर आंबेडकरांनी जाती धर्म वंशाच्या आधारे नागरी व मानवी हक्क नाकारलेल्या आदिवासी, शूद्र व दलितांना अधिकार दिले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जातीची समीक्षा सामाजिक दृष्टीने केलेली आहे. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे शोषणाविरुद्ध एकसंघ होण्यामध्ये अडथळा. भारतात मात्र विविध जातींमध्ये ब्राह्मणांनी मोठ्या हुशारीने सामाजिक आर्थिक अधिकार वाटण्यात आले. काही जातीच्या लोकांना जास्त मिळाले तर काही जातींच्या लोकांना कमी अधिकार देण्यात आले. प्रत्येक जात दुसऱ्या जातीकडे द्वेषाने पाहते आणि जर जाती नेस्तनाबूत झाल्या तर काही जातींना लोकांना इतर जातीपेक्षा अधिक शक्ती, सन्मान व प्रतिष्ठा गमवावी लागेल, ज्यामुळे जाती व्यवस्था ही शोषणाविरुद्ध एकसंघ होण्यामध्ये अडथळा निर्माण करते. नंतरचा जो मुद्दा सांगितलाय तो म्हणजे शूद्रातिशूद्र विकासापासून विनमुख. जाती व्यवस्थेचा आधार हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्मात जाती व्यवस्थेला महत्त्वाचे स्थान आहे. मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांनी शूद्रातिशूद्रांवर विभिन्न प्रकारची बंधने लादली होती. त्यामुळे शूद्रातिशूद्र विकासापासून वंचित राहिला. नंतरचा जो मुद्दा सांगितण्यात आलेला आहे तो म्हणजे जाती संस्था शत्रुहित संबंधित समूहाची व्यवस्था. भारतातील जाती व्यवस्था विभिन्न शत्रुत्व असलेले हितसंबंधित समूह व्यवस्था आहे. प्रत्येक जातीचे दुसऱ्या जातीसोबत शत्रुत्वाचे संबंध असतात. सार्वजनिक हिताचा लवलेशही त्यांच्यात नसतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या विरुद्ध शूद्र जातीचे हितसंबंध शत्रुत्वाचे होते. यांच्याही विरोधी हितसंबंधित समूह म्हणजे अस्पृश्य जातींचा समूह होता. सर्व सवर्ण जाती, अवर्ण जाती, अस्पृश्य जातींच्या विरोधी हे हितसंबंध होते. नंतरचा जो मुद्दा सांगितला तो म्हणजे समाज विकासामध्ये अडथळा. जाती व्यवस्था समाज विकासाला अडथळा ठरत आहे. हिंदू व्यक्ती स्वजातीकरिता माती खायला नेहमी तत्पर असतो. डॉक्टर आंबेडकरांच्या मतानुसार
हिंदू व्यक्ती आपली जात वाचविण्यासंबंधी तो जन्मभर चिंताग्रस्त असतो. जात हे त्याचे अमूल्य धन असून वाटेल ती किंमत मोजून ती वाचविलीच पाहिजे, ज्यामुळे सार्वजनिक हिताची गोष्ट मागे पडते अशी मानवाची धारणा असते. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे सामाजिक सुदृढतेला अडथळा. जाती संस्था ही सामाजिक सौंदर्यामध्ये अडथळा घालते. प्रत्येक जात दुसऱ्या जातीच्या लोकांना द्वेषपूर्ण वागणूक देते. स्वजात दुसऱ्या जातीपेक्षा उच्च व श्रेष्ठ समजते. त्यामुळे तळाच्या जातीच्या लोकांना अन्यायदर्शक नियमांचे पालन करावे लागत होते. त्यामुळे भिन्न भिन्न जाती समूहाच्या लोकांना उच्च जातीच्या लोकांविषयी शत्रुत्वाची भावना निर्माण होत होते. नंतरचा जो मुद्दा सांगितला आहे तो म्हणजे हिंदू धर्म प्रचारक्षम नाही. ज्यावेळी हिंदूंमध्ये जातीभेद निर्माण झाले त्यावेळी त्यांची प्रचार क्षमताही नष्ट झाली. जात धर्मांतराशी विसंगत आहे. धर्मांतरण करून प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला समाज जीवनामध्ये योग्य स्थान मिळाले पाहिजे. हिंदू धर्माची मुख्य समस्या हीच आहे की धर्मांतरित व्यक्तीला कुठले स्थान द्यावे, कुठल्या जातीत त्या व्यक्तीचा समावेश करावा. कारण जातीच्या नियमाप्रमाणे जातीमध्ये जन्माला येणाऱ्या व्यक्तीलाच सभासदत्व मिळते असे बंधनकारक आहे. हा मुख्य प्रश्न हिंदूंना सतावणारा आहे. म्हणून डॉक्टर आंबेडकर स्पष्ट नमूद करतात की हिंदू धर्म हा प्रचारक्षम नाही. अशा प्रकारे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी विचार परंपरा आपल्याला दिली त्याबद्दलची माहिती आपण बघितली. आता यानंतर आपण बघूया की दुसरे जे आपले समाजशास्त्रज्ञ आहेत ते आहेत डॉक्टर गोविंद सदाशिव धुर्ये. यांनी आपल्याला कोणती विचार परंपरा दिली. डॉक्टर गोविंद सदाशिव धुर्ये भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून उल्लेखनीय असलेले डॉक्टर गोविंद सदाशिव धुर्ये यांचा जन्म 12 डिसेंबर 1893 रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे झाला. शालेय जीवनात ते एक बुद्धिवान विद्यार्थी म्हणून नावारूपास आले. 1916 मध्ये मुंबई विद्यापीठातून इंग्रजी विषय घेऊन BA आणि 1918 ला इंग्रजी संस्कृत या विषयात स्वर्णपदकासह MA केले. त्यांनी 1919 ते 20 या काळात मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेज येथे संस्कृत विषयाचे अधिव्याख्याता म्हणून नोकरी केली. मुंबई विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीच्या शिफारशीमुळे त्यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पुढील शिक्षणाकरिता प्रवेश मिळाला. तेथे त्यांनी जातीच्या वांशिक सिद्धांत या विषयावर प्रबंध सादर केला आणि केम्ब्रिज विद्यापीठाने या प्रबंधासाठी त्यांना 1923 मध्ये PhD ही पदवी बहाल केली. भारतात आल्यानंतर मुंबई विद्यापीठात समाजशास्त्राचे अधिव्याख्याता म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी समाजशास्त्र विभाग प्रमुख पदव्युत्तर स्तरावर अभ्यासक्रमात समाजशास्त्र विभाग सुरू केला. 1936 ते 1959 पर्यंत ते समाजशास्त्राचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली MN श्रीनिवास, KM कपाडिया, इरावती कर्वे, AR देसाई, YB दामले, विलास सांगवे असे 36 प्रबोधकांना मुंबई विद्यापीठाने मान्यता दिली. द इंडियन सोशियोलॉजिकल सोसायटी या संस्थेची स्थापनाही त्यांनी केली. धुर्ये यांचे विशेष योगदान होते. या संस्थेच्या मार्फत समाजशास्त्रीय पत्रिका हे नियतकालिक त्यांच्या पुढाकाराने निर्माण झाले. आयुष्याच्या शेवटपर्यंत अध्ययन संशोधन कार्यात ते स्वतःला झोकून देत होते. डॉक्टर गोविंद सदाशिव धुर्ये या महान समाजशास्त्रज्ञांचे 26 डिसेंबर 1983 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. असे आपले हे दुसरे समाजशास्त्रज्ञ होते डॉक्टर गोविंद सदाशिव धुर्ये. डॉक्टर धुर्येंच्या जीवन परिचयानंतर बघूया आपण त्यांची ग्रंथरचना. त्यांचा पहिला ग्रंथ होता भारतातील जाती आणि वंश, तथाकथित आदिवासी आणि त्यांचे भवितव्य, भारतीय व इंडो युरोपियन कुटुंब व नातेसंबंध, भारतीय नृत्यकला आणि पेहराव, जात, वर्ग व व्यवसाय, शहरे आणि सुव्यवस्था, ग्रामीण नागरिक समुदाय, धार्मिक जाणीव, भारतीय पेहराव, भारतातील सामाजिक तणाव, ब्राह्मणांच्या 2 संस्था, गोत्र आणि चरण अशा प्रकारची त्यांची ग्रंथरचना आपल्याला बघायला मिळते. डॉक्टर सदाशिव धुर्ये यांनी जाती व्यवस्थेच्या उत्पत्ती संबंधीचा वांशिक सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे. डॉक्टर GS धुर्ये यांनी जाती व्यवस्थेबाबत उत्पत्ती संबंधी सूक्ष्म अध्ययन करून वांशिक संकल्पना जाती व्यवस्थेच्या निर्मितीस कारक ठरते हे सांगितले. त्यांच्या मतानुसार जाती व्यवस्थेच्या निर्मितीकरिता वंश व जन्म हे 2 मूलभूत घटक कारक आहेत असे ते म्हणतात. त्यांनी या जाती व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये देखील सांगितलेली आहे. त्यातील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक खंडात्मक विभागणी.
जाती व्यवस्था एक प्रकारची बंद स्वरूपाची स्वीकृत व्यवस्था असली तरी सामाजिक स्तररचना ही प्रत्येक समाज व्यवस्थेत आढळून येते. उच्च नीचतेच्या आधारे लोकांचे लहान मोठे स्तर पडलेले दिसून येतात. हे स्तर वंश, लिंग, व्यवसाय, शिक्षण व आर्थिक स्थिती इत्यादी विविध तत्वानुसार पडलेले आढळून येतात. प्रत्येक स्तर भिन्न भिन्न नावाने परिचित असले तरी हिंदू समाज व्यवस्थेत जात या परिकल्पनेने परिचित आहे. अशा जातीनिष्ठ समाज व्यवस्थेची स्तररचना त्रिशंकू असली तरी स्तररचनेत कनिष्ठ दर्जा धारण करणारे लोक अगदी तळाशी असतात. ते संस्थेचे जास्त असतात तरी ते दर्जात्मक दृष्ट्या कनिष्ठ असतात. वरिष्ठ धारण करणारे लोक संख्यात्मक दृष्ट्या अल्प असतात तरी सुद्धा स्वतः सर्वांपेक्षा उच्च आहोत अशी त्यांची भावना असते. त्यामुळे जातीनिष्ठ स्वरूपाच्या स्तररचनेत उच्च नीचतेच्या आधारे विभाजन झालेले आपल्याला दिसून येते. नंतरचं जे वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं ते म्हणजे सोपान परंपरा. सोपान परंपरा हे जातीचे अत्यावश्यक वैशिष्ट्य असले तरी विभिन्न जातीच्या सोपान व्यवस्थेबाबत निश्चित असे तत्व नाही. डॉक्टर जी.एस. धुरी असे मान्य करतात की विशिष्ट दर्जा मान्य करण्याकरिता जाती सदस्यांचा दृष्टिकोन हा उदार असला तरी जातीचा दर्जा संदर्भात लोकांच्या कल्पना या अस्पष्ट आहेत. जाती उपजातींमध्ये उच्च नीचतेच्या तत्वावर विभागणी झालेली असते आणि पोटजातीमधील उच्च नीचतेचे नियम सारखे नसल्याने काही उपजाती स्वतःला कनिष्ठ मानतात. श्रेष्ठत्व समजण्याच्या प्रयत्नातून इतर उपजातींना खालच्या दर्जाचे लेखण्याचा प्रयत्न करतात. अशा मनोवृत्तीतून स्वसमूह श्रेष्ठत्वाची भावना दृढ झाल्याचे आढळून येते. श्रेष्ठत्वाच्या भावनेतून उपजातीचे लोक स्वतः श्रेष्ठ समजून इतर जातींना कनिष्ठ समजल्यामुळे जातीय तणावातून संघर्षात्मक स्थिती अनेक भारतीय समाजात निर्माण झाल्याचे आपल्याला आढळून येते. नंतरचं जे वैशिष्ट्य सांगितलं आहे ते म्हणजे रोटी व सामाजिक व्यवहार संबंधावर निर्माण. उच्च नीचतेच्या तत्वानुसार आधारित जातीनुसार स्तररचनेनुसार रोटी व सामाजिक व्यवहार संबंधावर निर्बंध होते. त्यानुसार व्यक्तीने व्यक्तिगत, कौटुंबिक, व्यावसायिक व धार्मिक दृष्टीने वर्तन कसे करावे, कुठले वर्तन करू नये या अनुषंगाने स्पष्ट जातीनुरूप संकेत होते. त्या जाती संकेतानुसार वर्तन प्रत्येक व्यक्तीचे असावे असे जातीचे बंधन होते. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सामाजिक व धार्मिक अयोग्यता आणि विशेषाधिकार. डॉक्टर जी.एस. धुरिये यांनी याचे वैशिष्ट्य वर्णन करताना म्हटले की ब्राह्मण जातींना सामाजिक आर्थिक क्षेत्रात जे विशेष अधिकार प्राप्त झालेले आहेत त्या अधिकाराचा वापर आपला आर्थिक दर्जा, सामाजिक प्रतिष्ठा आणि विशेष लाभ करून घेण्याकरिता करतात. वरिष्ठ जातीच्या वर्गाने स्वतःला पवित्र समजून अपवित्र समजल्या गेलेल्या अस्पृश्य आणि शूद्र जाती व उपजाती वर्गांना पिळवणुकीची, असमानतेची व अन्यायाची वागणूक देत असतो. नंतरचा जो वैशिष्ट्य सांगितलं आहे ते म्हणजे व्यवसाय निवडीवर निर्बंध. उच्च नीच प्रतीच्या व्यवसायानुसार व्यक्तीचा सामाजिक दर्जा हा निश्चित झालेला होता. शूद्र व अस्पृश्यांचे निम्न दर्जाचे व अल्प उत्पन्न देणारे होते. त्यांना परंपरागत व्यवसाय करण्याचे बंधन होते. कनिष्ठ जातीच्या लोकांना स्वतःच्या गुणधर्मानुसार व्यवसाय निवडीचे निर्बंध होते. त्यामुळे व्यवसायावर आधारलेल्या जातीनिष्ठ स्तर रचनेत व्यावसायिक स्वातंत्र्याला पूर्णतः निर्बंध होते. भारतीय समाज व्यवस्थेत आढळून येणारी आर्थिक दुर्बलता ही जातीनिहाय व्यवसायामुळे निर्माण झाली असे स्पष्ट मत धुरे हे मांडतात. त्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जोडीदार निवडीवर निर्बंध. जाती व्यवस्था निर्माण होण्यास व बळकट होण्यास एक प्रभावी घटक म्हणजे जाती व्यवस्थेवर पडलेली बंधने होत आणि जाती व्यवस्थेचा मान्य केलेला मुख्य घटक म्हणजे जातीमधील अंतर्गत विवाहाचे तत्व. प्राचीन काळात हिंदू समाज व्यवस्थेत ब्राह्मण स्त्रीने शूद्र वर्णाच्या पुरुषासोबत विवाह केला तर त्याच्या संततींना चांडाळ म्हणून ओळखले जायचे. म्हणजेच अंतर्गत विवाहाचे कडक बंधने होती. म्हणून जाती व्यवस्थेच्या उदयाकरिता व जाती व्यवस्थेचे सातत्य टिकविण्याकरिता आंतरविवाहाची पद्धती कारक ठरली असा निष्कर्ष डॉक्टर जी.एस. धुरिये यांनी स्वतःच्या संशोधनात्मक अभ्यासातून मांडलेला आहे. अशा प्रकारे डॉक्टर जी.एस. धुरियेंनी जाती उत्पत्ती संबंधीचा वांशिक सिद्धांत मांडलेला आहे आणि या जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये देखील आपल्याला सांगितलेली आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि विचार परंपरा यातील भाग 1 बघितला, ज्यात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर
गोविंद सदाशिव धुर्ये यांच्याबद्दल आपण माहिती बघितली. पुढच्या सेशनमध्ये आपण भेटूया अशाच प्रकारच्या दुसऱ्या समाजशास्त्रज्ञांसोबत आणि भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि विचार परंपरा भाग 2 घेऊन.